अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा श्री गणेशाय नमः भक्तजनतारार्थ यती रूप श्री दत्त बुरी प्रकट होते अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्याच श्रेष्ठ स्वामीसुत ऐका त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभू नामे विकांत आनंदी होई नांदत निर्वाह करी नोकरीने कोकणाप्रती राजपूर तालुक्या इटी गाव सुंदर हरिभू ते राहणार जात मराठे त्यांची ते खोद त्या गावची होते संपन्न पूर्वीची त्याच गावी तयाची माता बंधू राहती मुंबई त्यांचे मित्र ब्रह्मन उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकानी तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते तरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात वृत अक्कलकोटी येईल हरिभू आणि त्यांचे मित्र अफवाचा व्यापार करीत त्यात आपण नुकसान सत्य येई असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलूनी पंडिताप्रती सर्त वर्तमान सांगितले म्हणती काय करावे हे नुकसान भरायसी द्रव्य नाही आम्हापाशी फिरत होती अब्रुसी बट्टा लागला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावे कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेटीवरी अफवाचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगायला पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभू पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्था दर्शन घेत पूजन करीती भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामी दिली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले पंडिताला राम म्हटले गजानला शिवनाम दिले मारुतीला हरिभाऊस म्हटले तिघ गेले एकरूपी मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलविली तिघास 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवे नमः ऐसा मंत्र हरिभोवती दिला असे समर्थ तेव्हा त्यांना आनंद पारावार नसेसी दुसरा मंत्र गजानाला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशातम पतितम तोयम यथागतं सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति संतोषले त्यांचे मन मग पंडिताला जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाती श्लोक इथमेव शिवम इथमेव शिवम इथमेव शिवम इथमेव शिव 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाती ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागूनी त्याच्या पादुका बनवूनी येथे आणावा त्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक हौसरी उभी रावणी जोडले करी आज्ञा मागती जाय आज्ञा मिळाली तयासी आनंद झाला मुंबईसी हरिभूंच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागाई भक्त सका दिला नाही कोणाती हरिभू एके दिनी समर्थ साधने येऊनी दर्शन घेऊ श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊनी मांडीवरती वरद असते थोरगती मस्तकी त्यांची ठेविला म्हणती तू माझा सुत झाला साता निश्चित परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडूनी मग छाटी कपणी घेऊनी धोळी समर्थ त्यासी दिली ती घेऊनी त्यावेळी परिधान केले स्वर आत्मलिंग पादुका स्तवरी देती हरिभू श्री करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता स्वर लुटावी आपला संसार लोभ मोह अनुमात्र
चिंतित्वा न धरावा. आज्ञा ऐकुनी ऐसी आनंद झाला मानसी. स्तोराले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभुनी काय केले ब्रह्मणासी बोलवले. संकल्प करुनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभू घर लुटिता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकंता घेऊ उर पडवणी. विनवी जोडून कर अद्यापि स्वस्त करा. अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. ऐसे तिचे उत्तर ऐकोनी स्वामी कुमार. समाधान बहुत प्रकारे करीतसे तेची. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ते दिले शुभ्र वस्त्र परिधान करायला. आत्मलिंग समर्थ स्वामीस्ताती दिली होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामंड्यापुऱ्या त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभू होनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत सदाभावी भक्त परसोत. षोडशो अध्याय गोढा. श्रीस्तु शुभवतु. श्री स्वामी समर्थ.